नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण बघणार आहोत पाणीपुरीची पुरी कशी बनवायची. 100% सक्सेसफुल रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. अगदी सुंदर होतात पुऱ्या. अजिबात ही रेसिपी फेल जात नाही. घरच्या घरी तुम्ही फक्त पुऱ्या बनवण्याचा सुद्धा व्यवसाय करू शकता. बघा अगदी कुरकुरीत आणि फुललेली झालेली आहे. कोणतीही पुरी तुम्ही घेतली तर ती अशीच कुरकुरीत आणि अगदी सुंदर होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे पीठ, रवा आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण तुम्हाला कळेल आणि कितीही मोठ्या प्रमाणात तुम्ही पुऱ्या सहज बनवू शकणार आहे. नेहमीच्या वाटीच्या प्रमाणात बघूया, म्हणजे समजणं सोपं जाईल. 1 वाटी रवा घेतला आहे. मीडियम साईजचा रवा आहे. हा नेहमी आपण उपीटासाठी जो वापरतो तोच रवा आहे. आणि गव्हाचं पीठ चाळून घेतले तेवढ्याच प्रमाणात. 1 वाटी घेतले दोन्ही. आता हे एकत्र करूया आपण. गव्हाचं पीठ घेतल्यामुळं पुऱ्या स्वादिष्ट होतात आणि त्या सोनेरी रंगावर येतात, सुंदर लागतात. त्यामुळे गव्हाचं पीठच घ्या. आता 2 चिमूट खाण्याचा सोडा घेतला आहे. मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो तो अर्धा चमचा घेतला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त सोडा वापरायचा नाही. आता थंडच पाणी घेतले. त्याच वाटीनं 1 वाटी पाणी घेतले. आधी पीठ, रवा आणि सोडा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. 1 वाटी पाणी घेतलं आहे आपण, त्यातलं अर्धीच वाटी पाणी टाकले आधी, अजून थोडंसं टाकलं आहे. आणि हे सगळं पीठ आपल्याला फक्त भिजवून घ्यायचं आहे. एकदम सगळं पाणी ओतायचं नाही. थोडं थोडं पाणी असं ओतत आपल्याला पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. कारण रव्यामध्ये फरक असतो. काही ठिकाणी रवा जाड मिळतो, काही ठिकाणी तो अगदी बारीक असतो. जसं लागेल तसं आपण हे 1 वाटी पाणी या पिठामध्ये मुरवलेलं आहे. आता हे पाणीसुद्धा लागणार आहे. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. बघा पीठ घट्ट आहे. खूप मऊसर मळायचं नाही. पाण्याचं प्रमाण जास्त अजिबात टाकू नका. असंच आपल्याला पीठ घट्ट हवं आहे. आता हे पीठ आपल्याला एकत्र करून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही पीठ मुरत ठेवलं तर पुऱ्या नरम पडू शकतात. खूप कारणं असतात पुऱ्या नरम पडण्याची, त्यातलंच हे एक कारण आहे. आता हे जे 1 चमचा पाणी आपण बाजूला ठेवले ते सुद्धा आपण मुरवणार आहोत. पण आता अर्ध्या तासासाठी पीठ बाजूला ठेवूया. फक्त अर्धा तास पीठ बाजूला ठेवायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगते. आता बघू शकताय तुम्ही, पाणी रव्यानं शोषून घेतलं आहे. आता अर्ध्या तासानंतर आपल्याला हे पीठ व्यवस्थित मऊसर मळून घ्यायचं आहे. तेल किंवा पाणी असं काहीही लावायचं नाही. फक्त पीठ आपल्याला स्ट्रेच करत करत अशा पद्धतीनं मऊसर मळून घ्यायचं आहे. ह्याला कुटण्याची गरज नाही किंवा मिक्सरला लावण्याची गरज नाही किंवा कुठलीच प्रोसेस करण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं स्ट्रेच करायचं आणि पुन्हा पीठ एकत्र करायचं. एका हाताने पीठ पकडून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने स्ट्रेच करणं आपल्याला सोपं जातं. बघा यामुळं रवा अगदी एकजीव होतो. पीठ मऊसर तर होतं, पण पाणी व्यवस्थित एकजीव झाल्यामुळं पुरी नरम पडत नाही. त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेची आहे. आता बघा लाटण्यायोग्य झालं आहे, पण ते सैल पडलेलं नाही आहे किंवा दगडासारखं घट्टसुद्धा झालेलं नाही आहे. त्यामुळं अर्ध्या तासानंतर अशा पद्धतीनं मळून घेणं खूप गरजेचं आहे. आता अगदी थोड्याशा पिठावर हा गोळा आपण लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीनं मीडियम साईजचा एक डबा घ्यायचा आहे किंवा वाटी असेल तुमच्याकडं त्या साईजची तर ती घ्या. आपल्याला पुरीचे आकार कट करण्यासाठी लागणार आहे. अगदी योग्य साईजचा हा छोटा डबा आहे माझ्याकडे, त्यामुळं मी डबाच घेतला आहे. आता ही लाटी आपल्याला खूप पातळ किंवा खूप जाडसर अजिबात लाटायची नाही. जाडसर लाटली गेली तर पुरी फुलेल, पण ती फुलल्यानंतर खाली काढल्यानंतर नरम पडेल. त्यामुळं आपल्याला बघा अशा मीडियम साईजमध्ये सगळ्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत. आता कट करून घेऊया. खूप मोठे आकार कट करू नका. पाणीपुरी ही हे लक्षात घेऊन आकार कट करून घ्या. खूप सुंदर बनते पुरी. अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा. अगदी 100% सक्सेसफुल रेसिपी आहे. अजिबात फेल जात नाही. आता हे वेस्टेज आपण दुसऱ्या गोळ्यामध्ये मिक्स करणार आहोत. आता त्या पुऱ्या मी सुकट ठेवलेल्या आहेत. थोड्या वेळासाठी कापडावर, आपल्याला कॉटनच्या कापडावर सुकट ठेवायचे आहेत आणि दुसरी लाटी लाटून घ्यायची आहे. सगळ्या पुऱ्या आधी लाटून तयार ठेवायच्या. एकदा तेल तापलं
की पुऱ्या पटापट तळल्या जातात, त्यासाठी पुऱ्या सगळ्या आधी लाटून तयार हव्या. मीडियम साईजमध्ये अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे. हलवाई लोक छोटे छोटे गोळे करतात आणि प्रत्येक पुरी सेपरेट लाटतात, पण आपल्याला तशी प्रॅक्टिस नसते, त्यामुळं पुऱ्या लहान मोठ्या बनू शकतात किंवा कमी जाड जास्त जाड अशासुद्धा होऊ शकतात. त्यासाठी अशा पद्धतीनं मीडियम साईजमध्ये आपण एकच मोठी पोळी लाटून घेतली आहे आणि आता या छोट्या डब्यांनी आपल्याला आकार कट करून घ्यायचे आहेत. आता हे जे कडेचं पीठ आहे ते सहज उचललं जाते, चिकटत नाही आहे पोळपाटाला, म्हणजे आपण अगदी व्यवस्थित प्रमाणात लाटून घेतलेलं आहे. पीठ जर चिकटलं पोळपाटाला तर समजावं की पीठ आपलं पातळ झालेलं आहे आणि पुऱ्या अजिबात फुलणार नाही आहेत. सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत आणि कापडावर 10 ते 15 मिनिटांसाठी सुकतसुद्धा टाकलेलं आहे. तेल तापलं आणि तेल तापल्यानंतर आता गॅस लो टू मीडियम करायचं आहे. खूप मोठ्या गॅसवर पुऱ्या अजिबात तळायच्या नाहीत, कारण त्या फक्त वरून तळल्या जातील आणि हमखास नरम पडतील. अशा पद्धतीनं झाऱ्यानं तेल हलवत राहायचं आहे. त्यामुळं पुरी फुलायला मदत होते. हलवाईसुद्धा अशाच पद्धतीनं पुऱ्या फुलवत फुलवत तळून घेतात. अगदी जपून या पद्धतीनं झाऱ्यानं तेल आपल्याला हळुवारपणाने ढवळत राहायचं आहे. बघू शकताय तुम्ही, पुरी टाकल्याबरोबर टम्म फुलून येते तेलावर. खूप कमी पुऱ्या चपट्या निघतात. चपट्या निघालेल्या पुऱ्या तुम्ही भेळपुरीमध्ये वापरू शकता. टम्म फुलतात पुऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळून खाली काढल्यानंतरसुद्धा त्या अगदी कुरकुरीत आणि कडक होतात, कारण आपण रवा आणि पिठाचं अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. पाणीपुरीचे असे अनेक प्रकार आपण बघणार आहोत, फक्त पुरीचे. अजून कोणते प्रकार तुम्हाला बघायला आवडतील नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडत असतील तर शेअरसुद्धा करा. बघा, आता सगळ्या पुऱ्या उलटवून घेतलेल्या आहेत, पण या झालेल्या नाही आहेत. तेल शांत होईपर्यंत आपल्याला पुऱ्या अशाच तेलामध्ये राहू द्यायच्या आहेत, म्हणजे मगच त्या कडक आणि कुरकुरीत होतील. उलटवून घेऊया अजून एकदा. पुऱ्या अजिबात पांढऱ्या रंगावर ठेवू नका, मग त्या नरम पडणार आहेत. अशा ब्राऊन रंगावर काढायच्या. झालेली पुरी मी काढून घेतलेली आहे. आता तुम्ही बघत असाल की तेल शांत झालेलं आहे. असंच तेल शांत व्हायला हवं, म्हणजे पुरी पूर्णपणे तळली गेल्याची ही खूण आपल्या लक्षात येईल. सगळ्या पुऱ्या आपण काढून घेणार आहोत. थोड्या पुऱ्या चपट्या निघाल्या तरी काही हरकत नाही. रोज पाणीपुरी बनवणाऱ्या हलवाई लोकांच्यासुद्धा पुऱ्या चपट्या निघतात थोड्या प्रमाणात, त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. अशा पद्धतीनं तुम्ही याच प्रमाणात थोड्या प्रमाणात पुऱ्या नक्की बनवून बघा. अगदी छान जमणार आहेत तुम्हाला. आणि जमल्या की कमेंटमध्ये नक्की सांगा कशा जमल्या. घरच्या घरी अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस करून पुऱ्यांचा फक्त पाणीपुरी बनवण्याचा व्यवसायसुद्धा करू शकतो आणि अगदी सक्सेसफुल पद्धतीनं करू शकतो. दिलेल्या प्रमाणात आधी पुऱ्या ट्राय करा, अगदी जमणार आहे तुम्हाला. आणि त्या जमल्यानंतर तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात पुऱ्या अगदी व्यवस्थित आणि सहज बनवू शकता. फक्त तेलाचं टेम्परेचर कमी करायचं आहे आणि पीठ मळताना जी काळजी घ्यायला सांगितले त्या सगळ्या सूचना अंमलात आणायच्या आहेत, म्हणजे पुरी अजिबात फसत नाही किंवा नरम पडत नाही. आपण व्यवस्थित प्रमाणात रवा आणि पिठाचं प्रमाण घेतल्यामुळं पुऱ्या कडकच तयार होतात. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की पीठ मळून खूप वेळ अजिबात ठेवायचं नाही, फक्त अर्धा तास पीठ मुरत ठेवायचं आहे आपल्याला. आता बघू शकताय तुम्ही, आधी तळून घेतलेल्या पुऱ्या कशा टम्म फुलल्या आहेत आणि अगदी कडक कुरकुरीत झालेल्या आहेत. सगळ्या सूचनांचं तंतोतंत पालन करा, म्हणजे पुऱ्या अशाच कडकडीत आणि कुरकुरीत खायला मिळतील. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण सगळं साहित्य मिक्स केलं व्यवस्थित प्रमाणात, पण यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे. मीठ घातलं तर पीठ नरम पडतं. तयार आहेत पुऱ्या, बघू शकताय तुम्ही. सगळ्या पुऱ्या अशा छान कुरकुरीत होतात. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका. खूप सुंदर बनतात पुऱ्या. अशाच पद्धतीनं पुऱ्यांचे अनेक प्रकार आपण फक्त पाणीपुरीचे बघणार आहोत. पुन्हा भेटूया
अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. धन्यवाद.